परवा पहिल्यामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। आपण पाहिलं सर्वच आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला। खऱ्या अर्थाने आदिष्टी देवी चषक आदिष्टी देवीला नतमस्तक होऊन एक गारणं घालून या स्पर्धेचा शुभारंभ झाला। श्रीफळ वाढवलं, खेळपट्टीवर श्रीफळ वाढवलं, जागेवाल्याला नमन केलं, गणपती बाप्पा गजाननाचा जयघोष केला आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने सुरुवात इथे झालेली आहे। आलेल्या सर्व आमच्या मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व संघ मालकांचं या स्पर्धेमध्ये म्हणजेच काय तर खांबाळे ग्रामस्थ आयोजित खांबाळे प्रीमियर लीग 2026 श्री आदिष्टी देवी चषक पर्व पहिला या पर्व पहिल्यामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो। आमच्याबरोबर ही स्पर्धा यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करतायत। वाढवायला सांगू डेकोरेटर कुठे असेल थोडासा आवाज वाढवायचा आहे। डेकोरेटर साउंड मास्टर थोड़ा आवाज वाढवायचा आहे। हॅलो 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 यस इको कमी कर, इको कमी ठेव, माहिती आहे तुला इको इको थोडी वाटणं त्यांनी सांगितलं। हॅलो हॅलो तर नक्कीच सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रारंभी विनती करूये गणपती विद्या दया सागर अज्ञानद्वा हृदय बुद्धिमती दया आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठी हे रंभगण नायका गजमुखा भक्ता बहुत शिवे बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आणि नक्कीच सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असतं। गणपती बाप्पा गजाननाला आपण वंदन केलेलं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। आणि नक्कीच जसं गणरायाला नतमस्तक केलं तसंच ज्यांच्यामुळे आज या महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण देशभरात आपले देव आपल्या मंदिरामध्ये सुरक्षित आहेत ते आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक केलं, नमस्कार केलाय, वंदना केली आहे आणि हा मानाचा मुजरा केला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात होते। ऑफिशियल पंच असतील आमचे या स्पर्धेचे सुनील, आमीन आणि उमेश सर दोघांचंही स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। ऑफिशियल पंच म्हणून लाभलेत। पहिला सामना आपण जर पाहिला खांबाळे टायगर्स आणि त्यांच्या समोर असेल आदिशक्ती 11। दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय मॅचसाठी। मॅचचा टॉस झाला, खांबाळे टायगर्स यांनी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते आदिशक्ती 11चे संघ मालक आहेत संजोग बाळकृष्ण लांजवा, संघ मालक म्हणून आपल्याला लाभलेत। आणि प्रत्येक टीम मधला 12-13 खेळाडू असेल तो आपल्या एक्स्ट्रा प्लेअर इकडे आला पाहिजे। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर नाव सांगण्यासाठी लवकरात लवकर आपली नावं अपडेट करायचे। एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचे दोन्ही संघाचे। आणि पुढील सामना पण आहे ना M2 सगळं 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची। गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू पडला या स्पर्धेचा, यावेळी कट केला पॉइंटच्या दिशेने, खेळाडू तेथे आहेत आणि सिंगलने मार्क केले। दुसऱ्या धावेसाठी कॉल होणार आहे, दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल झालाय। दादा 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे। एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये, बॅटरची नावं बॉलरची नावं आपल्यापर्यंत आली पाहिजे कारण ही स्पर्धा आपण यूट्यूब चॅनलवर लाईव्ह करतोय, त्यामुळे नक्कीच सर्वांचं या स्पर्धेमध्ये योग्य नाव आलं पाहिजे। यूट्यूबवरचे नाव आपले संपूर्ण स्ट्राईकला विश्वनाथ आहे आणि बॉलर एक मिनिट दादा, बॉलर नेम यस रामा आहे। गोलंदाजी मार्ग स्ट्राईकवर विश्वनाथ ज्यांच्या बॅटमधून 2 धावांनी धावसंख्येचा श्रीगणेश झाला आदिशक्ती 11 यांचा। मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। यस सर मॅच सुरू करायचे। रामा सर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवर। यावेळी राऊंडल एक साईडला टाकला होता। पहिला चेंडू या स्पर्धेतील व्हाईट बॉल पाहायला भेटते। अवांतर धाव नियम क्रमांक 25 हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल। धावसंख्येत अवांतर धावेची भर एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटते। ओव्हर मधलेली काय
यस यस त्यानंतर डॉट बॉल पाहायला भेटला. पुन्हा एकदा विश्वनाथ सज्ज रामा यांचा सामना करते. यावेळी फुलटॉस भिरकावून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून झेल पूर्ण होणार का? खेळाडू तेथे होते, चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत झेल मात्र हातातून सुटला. चेंडूला अडवण्याचं काम केलं. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. एक रिले थ्रो आपल्याला पाहायला भेटेल. एस 2 धावांनी पुन्हा एकदा धाव फलक पुढे जातोय. पहिल्याच चेंडूवर 2 धावा, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर 2 धावांसाठी हा फटका होता. विश्वनाथ यांच्या बॅटमध्ये फुलटॉस होता. मोठ्या फटक्यामध्ये परावर्तन करता आलं नाही, परंतु 2 धावा भेटतील. 3 षटकांचा सामना असणार आहे, त्यामुळे नक्कीच एक टार्गेट मोठं उभारायचं आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न थोडासा रीच पासून लांब होता, बॉडीपासून लांब ठेवला होता. यावेळी रामा यांनी कमबॅक केलाय. हा देखील डॉट बॉल पाहायला भेटतोय. संपूर्ण ग्रामस्थ इथे दाखल झाले. निमित्त आहे या क्रिकेटचा, निमित्त आहे कांबाळे प्रीमियर लीग 2026चा. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअरच्या डोक्याच्या वरून भिरकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार, येतोय KPL चौकार. हॅलो हॅलो या स्पर्धेतील पहिला चौकार पाहायला भेटला. विश्वनाथ यांच्या बॅटमधून स्क्वेअरच्या दिशेने हा चौकार आला. 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटला आपल्याला. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली होती 9. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 9 धावा झाल्या त्या आदिशक्ती 11 या संघाच्या. जे संघ मालक आम्हाला सर्वच संघांना लाभले, त्या संघ मालकांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. संजोग बाळकृष्ण लांजवळ हे संघ मालक आहेत आदिशक्ती 11चे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. सर्वच संघांच्या सगळ्या संघ मालकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्याचमुळे ही स्पर्धा भरवण्यासाठी आमचं आपण जे पाठबळ दिलं त्याबद्दल कौतुकाने आभार. दादा खांबाळे टायगर्स आपला एक्स्ट्रा राजेश इथे आले. गोलंदाजी मार्फत दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. लीग पद्धतीचे सामने असणार, त्यामुळे 3-3 षटकांचे सामने आहेत. आज संपूर्ण दिवस आपल्याला फायनल देखील पूर्ण करायचे, त्यामुळे थोडंसं घाई करायचे विनंती असेल. आणि स्ट्राईकवर येते ते फलंदाज रोशन. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर स्ट्राईक विश्वनाथांनी स्वतःकडे ठेवली होती आणि अगदी अचूक खेळी खेळताना पाहायला भेटले. विश्वनाथ एक चौकार आला, 9 धावा आला. यावेळी कट केला मागील बाजूला, म्हणजे शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. सिंगल नक्कीच भेटणार आहे. यावेळी स्ट्राईक होतोय रोटेड. सिंगल घेतला रोशन यांनी आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा रोटेट करून विश्वनाथ येत आहेत स्ट्राईकवर. सामना करतील तो राजेश यांचा. डबल डिजिटमध्ये धावफलक जाऊन पोहोचला. यावेळी फुलटॉस होता, फुलटॉसला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय KPL चौकार. पुन्हा एकदा विश्वनाथ यांच्या बॅटमधून ब्रँडेड फटका पाहायला भेटतोय. 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतो. 14 धावा झाल्यात. 18 चेंडू खेळायचे, त्यामध्ये एका षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा चौकार. या मॅच मधला दुसरा चौकार पाहायला भेटला विश्वनाथ यांच्या बॅटमधून. विश्वाचे नाथ या मॅच वर देखील आपला प्रभुत्व दाखवत आहेत फलंदाजीच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्गावर राजेश कसा कमबॅक करतील हे देखील पाहायचंय. हाकू टप्प्याचा चेंडू कट केला मागील बाजूला, म्हणजे बॅकआउट पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने सिंगल वेटचा कॉल तिथे रोशन यांचा. चांगली कॉर्डिनेशन पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. पहिली मॅच खेळतोय, त्यामुळे स्पर्धा आपण वन लव फोटोग्राफी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहता. मनीष दाबी खारदांड्याला गेलात, कोळीवाड्याला गेलात आणि मनीष दाबी आपण नाव विचारलं. अगदी लहान पोरगा देखील तुम्हाला त्यांच्याकडे नेऊन सोडे असे नावाजलेले फोटोग्राफर आहेत आणि त्यांचं जे चॅनल, नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्पर्धा देखील आपण लाईव्ह पाहू शकता.
यावेळी मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. डॉट बॉल पाहायला भेटतोय गोलंदाज राजेश यांच्या माध्यमातून. पहिलाच पर्व आहे या स्पर्धेचं. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये खूप काही शिकायला भेटणार आहे. सर्व ग्रामस्थ मंडळींना एकत्र आणण्याचं काम केले ते आमच्या या स्पर्धेच्या निमित्ताने. क्रिकेट म्हटलं तर नक्कीच सर्वांचा आवडीचा खेळ आणि या क्रिकेटने सर्वांना या पटलावर एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे नक्कीच या क्रिकेटच्या माध्यमातून आमचे सर्व ग्रामस्थ आज एक गेट टुगेदरच्या निमित्ताने का होईना या क्रिकेटसाठी एकत्र आलेत. सर्वांचं स्वागत असेल. पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्यासाठी गेले होते. त्या आउट असणार आहे. लांबा होते. स्टंपिंगच्या रूपात त्यांना मैदान सोडावं लागतं. फिनिश केलं नव्हतं. अंपायरला सांगितलं नव्हतं की क्रीजच्या बाहेर पडायच्या आधी आणि नक्कीच त्या ठिकाणी रोशन यांना मैदान सोडावं लागतं. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतोय टीम आदिशक्ती 11 यांचा. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 15 धावा. 15 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. पहिला झटका लागतोय आदिशक्ती 11 यांना. थोडीशी चुकी केली तिथे. थोडंसं स्पीडअप करायचं. जे बॅटर येणार आहेत आपलं लाईनअप तयार ठेवायचं आहे. आदिशक्ती 11 आपल्याला विनंती करतो थोडं फास्ट यायचं. आपल्याला मॅचेस आज संपवायचे आहेत. तब्बल 13 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि हा टाइम आपल्याला कुठेतरी वाचवायचा आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा विनंती करतो. यास भरत येत आहे बॅटिंगसाठी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन यांची जागा घेण्यासाठी वन डाऊन साठी भरत उतरलेत मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईकवर भरत यांना पाहू शकतो. समोर आहेत गोलंदाज राजेश. यावेळी कट केला पायाचा. हा चेंडू होता भरत यांच्यासाठी. सन्मान दिला या चेंडूला. पुश केला. पुश करोवर खुश राह. परत त्यांना माहिती आहे स्ट्राईक करा रोटेट करायचे. शेवटचं षटक असणार आहे. याच्यानंतर षटक संपलं आणि 16 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद 16 धावा झाल्या त्या आदिशक्ती 11 यांचा. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. परंतु शेवटचं षटक असणार आहे. अंतिम षटक असणार आहे. साखळी पद्धतीचे सामने पाहायला भेटणार. त्यामुळे पहिल्या मॅच पासून दोन्ही संघांचा प्रयत्न असेल की आपण विजय मिळवायचा. अंतिम 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत ते गोलंदाज. द बॉलर नेम शुभान. स्ट्राईकवर भरत. शुभान गोलंदाजी मार्कवर. यावेळी कट केला. कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्र निवडला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या पार. धाव मिळतील त्या 4 चौकार. येतोय KPL चौकार भरत यांच्या बॅट मधून. यावेळी 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 20 धावा झाले धावफलकावर. पहिला चेंडू होता. वेलकम केला शुभान यांचं. भरत यांनी यावेळी सफल झाले. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. खेळाडू तिथे आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सिंगल नक्की भेटेल. ही चांगली खेळी पाहायला भेटते. एक चौकार आला. त्यानंतर सिंगलनी स्ट्राईक रोटेट गेली. धावफलक सिंगलनी पुढे जाताना पाहायला भेटतोय आणि विश्वनाथ यांना स्ट्राईकवर आणलंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतंय. फुलटॉस होता. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. थांबणार नाहीये. जातोय सीमारेषेच्या पार. पलीकडे येतोय 4 धावा. येतोय KPL चौकार. यावेळी विश्वनाथ यांच्या बॅट मधून चौकाराने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 25 धावा झाले धावफलकावर. आदिशक्ती 11 पहिला गडी नक्कीच बाद झाला. त्यानंतर भरत आले आणि भरत यांनी सिंगलने स्ट्राईक रोटेट केला. परंतु थर्ड ओव्हरला ज्यावेळी स्ट्राईकवर आले त्यावेळी चौकार पाहायला भेटला. त्यानंतर एक सिंगल आणि विश्वनाथ स्ट्राईकवर आले आणि त्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटला. ही तिसऱ्या षटकाची कहाणी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आदिशक्ती 11 अंतिम 3 चेंडू. पाहूया कशा प्रकारे खेळणार आहेत. पुढे सरसावले. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ आणि यावेळी समोरच्या दिशेने थोडासा वाईडिश लॉंगरला चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. भरत तिथे पडली. थोडीशी बर्जर पाहायला भेटली. सांभाळायचं आहे भरत. रनआउटच्या रूपात मैदान सोडावं लागतंय.
नक्कीच काही खेळाडू आपल्या इकडे सिनियर आहेत, लेजंड आहेत, त्यामुळे थोडंसं वयोमानाच्या हिशोबाने हे देखील प्रकार आपल्याला मैदानात पाहायला भेटतात. हरकत नाही आहे, परंतु भरत प्रयत्न चांगला होता. एक चौकार आपल्या देखील बॅटमधून आलाय. खूप बॅटिंग भरत. आणि यावेळी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संजू लांजा सर ज्यांनी मला या ठिकाणी समालोचन करण्यासाठी संधी दिली. सर नक्कीच आपले देखील आभार व्यक्त करतो. आणि ते संजू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया या 2 चेंडूवर कशा प्रकारे किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट सेट होणार. आज जर पाहिलं तर लढत पाहायला भेटते ती श्री आदिष्टी देवी चषक या चषकासाठी पाहायला भेटते. यावेळी वाईटची अपील करतायत फलंदाज विश्वनाथ, परंतु अपील फिटावून लावलंय. अंतिम चेंडू असणार. काही नियम आहेत. ज्यावेळी फलंदाज ऑफस्टमच्या बाहेर शफल होतो त्यावेळी वाईट कसा द्यायचा, पंच देखील यावर अचूक लक्ष देऊन आहेत. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळी प्रयत्न फसला आणि आउट असणार आहेत. विकेट आहे. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला भेटतं. यष्टांच्या मागे एक चांगला झेल पूर्ण केला जातो. विश्वनाथ यांची देखील खेळी संपुष्टात येते. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 26 धावा झाल्यात आणि 27 धावा करायच्या ते खांबाळे टायगर्स या संघाला. त्यांनी टॉस जिंकला होता, प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि आता 26 धावांचं आव्हान त्यांना पूर्ण करायचं आहे म्हणजे खांबाळे टायगर्स या संघाला. पाहूया कशा प्रकारे 26 धावांचा पाठलाग करते. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा. खांबाळे ग्रामस्थ आयोजित खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला श्री आदिष्टी देवी चषक या चषकाचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. थरार पाहायला भेटणार आहे क्रिकेटचा, त्यामुळे कुठेच जाऊ नका. हॅलो, हां दोन्ही सन्मान चिन्हाने. हॅलो, पहिली इनिंग संपलेली आहे. त्या मधल्या वेळेमध्ये काही मान्यवर जे आलेले आहेत त्यांना अतितातडीच्या कामामुळे जावं लागतंय. आम्ही खांबाळे प्रीमियर लीग श्री आदिष्टी देवी चषक 2026 तर्फे आयोजित हे जे पर्व 1 आहे त्यामधील जे सामने आहेत या आयोजकांच्या तर्फे आलेल्या मान्यवरांचा आम्ही सन्मानाने सत्कार करतो. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन, स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. मी राजेश वळंजू, रामा पवार आणि मयुरेश पवार या दोघांच्या हस्ते रामा मी मयुरेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी प्रमोद साळुंखे यांचा सत्कार करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी बाकीच्यांनी. तसेच आजच्या या सामन्यासाठी बहुमूल्य अशी मदत केलेली आहेत ते आमच्या प्रभाग क्रमांक 70 और क्रमांक 70चे आमचे शाखा प्रमुख शरद प्रभूसाहेब इथे आलेले आहेत. मी विनंती करतो रामा पवार यांनी आमच्या शरद प्रभू साहेबांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करायचा आहे. नहीं ये तो इसका
सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. पुढील सामने लवकरात लवकर चालू करायचे आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. कर्णधारांनी अमोल लोके कुठे असतील तरी स्टेजची संपर्क साधायचा आहे. अमोल लोके मॅचचा अनाउन्समेंट करून ठेवा पुढच्या कुठल्या कुठल्या मॅचचा एकदा हॅलो. यानंतर साल्वेश्वर आणि स्वराज्य टायगर्स यांची दुसरी मॅच होणार आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कर्णधार उपकर्णधार यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भरपूर सामने पुढे आहेत त्यामुळे वेळ जरा पण वाया घालवायचा नाहीये. साल्वेश्वर आणि स्वराज्य टायटनचे जे कर्णधार उपकर्णधार असतील तर त्यांनी सेल्फी पॉईंट जवळ येऊन आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना जो आहे त्या सामन्याचे कर्णधार उपकर्णधार यांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. दोन्ही संघांनी एक एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवायचा आहे. दोन्ही संघांनी विनंती असेल आणि लाईनअप तयार ठेवायची, जास्त वेळ घ्यायचा नाही. मी तर बोलतो वन डाऊन बॅट्समन लेग अंपायरच्या इथे जाऊन उभं राहायचं आहे. वन डाऊन बॅटर लेग अंपायरच्या इकडे जाऊन उभं राहायचं आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवायचा. हॅलो. यानंतर बी ग्रुपची पहिली मॅच असणार आहे. ए ग्रुपची पहिली मॅच सामन्याच्या उद्घाटनाने झालेली आहे. यानंतरचा जो सामना होईल तो बी ग्रुपचा श्री सुभाष मोहन मोहिते यस लाईनअप तयार ठेवायची विनंती असेल. बीएमसी कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्याकडून या सामन्यांसाठी 1000 रुपयाची देणगी आली आहे. आम्ही मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि एवढ्यात आपण दुसऱ्या डावाच्या खेळाकडे म्हणजे दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे 26 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्कवर विश्वनाथ आणि फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर खंबाळे स्ट्रायकर्स यांच्याकडून आले ते रामा, ज्यांनी पहिलं षटक हातायला लावलं ते रामा. स्ट्राईकवर आपण लेफ्ट हँडेड बॅट्समॅन त्यांना पाहू शकतो. प्रमोद आहेत 9 स्ट्राईक एंडला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. यावेळी पहिला चेंडू थोडासा लपेटलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू थांबेल की नाही हे देखील शंका आहे. खेळाडू तिथे पोहोचताय. चेंडू अडवलाय आणि पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावांनी दुसऱ्या डावाचा श्रीगणेश येथे झालाय. 26 धावा करायच्या आहेत. 2 धावांचा श्रीगणेशा पाहायला भेटते. आदिशक्ती 11 यांनी पहिली फलंदाजी करत असताना म्हणजे संजोग लांजवळ यांचा संघ बॅटिंगसाठी उतरला आणि त्यांनी 25 धावा केल्या. 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात संघ उतरलाय खांबाळे टायगर्स. यावेळी पाहूया, यावेळी लॉफ्टेड चेंडू हवेत. चेंडू बाहेर जाणार का? कॅच कुठे पूर्ण केली जाते तर षटकाराच्या बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत या स्पर्धेतील पहिला षटकार आणि षटकार येतोय रामा यांच्या बॅट मधून. क्या बात आहे. 8 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ झाला. अगदी झटपट पटापट या अंदाजामध्ये या मॅचला संपवण्याचा प्रयत्न असेल रामा यांचा. त्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला भेटतो. कट करण्याचा प्रयत्न होता. किशोर होते. किशोर सर प्रयत्न खूप चांगला करत होते. अगदी शेवटपर्यंत किशोर सरांनी कॅचसाठी प्रयत्न केला होता. का बात आहे. यावेळी थोडासा यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला भेटला. पुढे शफल झाले होते, स्टेप आउट झाले होते आणि एक चांगली थिंकिंग पाहायला भेटली तिकडे विश्वनाथ यांची. चांगली गोलंदाजी. नक्कीच हे पर्व जरी पहिलं असलं तरी सगळेच खेळाडू आपापल्या गावातून क्रिकेट खेळत असतात आणि त्याच क्रिकेटची
चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आज पाहायला भेटेल. निमित्त आहे ते खंबाळे प्रीमियर लीग 2026 श्री आदिष्टी देवी चषक पर्व पहिलं ज्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व असा आमचा अभिमानाचं स्वाभिमानाचं असं पहिलं पर्व. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 8 धावा झाल्यात, 26 धावा करायच्या आहेत. यावेळी बॅकफुटला गेले. यावेळी पाहूया काय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. आगील बाजूला तर चेंडू मार्गस्थ होतोय. हॅलो. यानंतर होणारा सामना साल्वेश्वर टायटन्स वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी टॉस का बॉस इथे यायचंय. साल्वेश्वर टायटन्स वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉसच्या इथे यायचं आहे नाणेफेकीसाठी. धन्यवाद. त्यांना विशाल यावेळी समोरच्या दिशेने उडवून दिलं, भिरकावून दिलं. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या पलीकडे. येतोय KPL चौकार. कॉपीराईटला प्रॉब्लेम होणार. 14 त्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. एक षटकार एक चौकार पाहायला भेटला. रामा यांच्या बॅटमधून 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 14 धावा. खंबाळे टायगर्स या संघाचा टॉस ज्यांनी जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला होता आणि रन संख्या चेस करण्याचं आव्हान ज्यांनी स्वीकारलं होतं तो खंबाळे टायगर्स संघ. कारण त्यांच्याकडे रामासारखा खेळाडू आहे, रामासारखा फलंदाज आहे. त्यांना माहिती आहे आम्ही रन चेस करू शकतो, त्यामुळे डिसिजन योग्य ठरतोय. 14 धावा झाल्यात, बिनबाद 14. साळवेश्वर टायटन्स यांचा व्हाईस कॅप्टन असेल. टॉस बॉक्स जवळ यायचं विनंती असेल आपल्याला. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे, वेळ फार कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर यायचं आपल्याला विनंती करतो. संजोग सर स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत आहे, स्वतः संघ मालक आहे. ते अष्टांच्या मागे अगदी महेंद्रसिंग धोनी प्रमाणे यष्टीरक्षण सजवत आहेत. गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला भेटतो. येत आहेत ते किशोर सर. आणि स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर प्रमोद आहेत. यावेळी थोडासा लोअर चेंडू होता, थोडासा डाऊन द लेग टाकला होता. अपील तर केलं जातंय, परंतु डाऊन द लेग साईड हा चेंडू होता, पायावर जाऊन आदायला लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल पाहायला भेटतोय. सिंगल धावफलक पुढे जातोय. 15 धावा झाले धावफलकावर. यावेळी जर पाहिलं तर भिरकावून दिलं, पाठवून दिलं स्क्वेलेकच्या डोक्याच्या वरून. यावेळी षटकार पाहायला भेटतोय. येतोय खंबाळे प्रीमियर लीग षटकार रामा यांच्या बॅट मधून. 21 धावा झाल्यात. यास थोडंसं लवकर करायचं. आयोजकांनी देखील पाहायचं की बाहेरील बाजूला जे चेंडू जातील तर ते चेंडू लवकरात लवकर आतमध्ये घेऊन यायचं. थोडंसं फास्ट करायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा रामा. यावेळी शपल होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल. पंचांच्या हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेचा भर पडतोय. धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते 22 धावा. साल्वेश्वर विन आहे टॉच घेतले आणि त्याने हे घेतले. पुढील चेंडू पाहिला तर चेंडू हवेत होता, परंतु नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. एक धाव नक्कीच भेटेल. धावफलक 1 ने पुढे जातोय. 23 धावा झाल्यात आणि 3 धावा विजयासाठी पहिला सामना. माफ करा, 4 धावा पाहिजेत. 27 धावा करायच्या, त्यामुळे 4 धावा पाहिजे. यावेळी प्रमोद यांच्या बॅट मधून आणि पहिला झटका लागतो. झेलबादच्या स्वरूपात प्रमोद बाद होत आहेत. पहिला गडी बाद. रोशन यांनी झेल पूर्ण केलाय. चला स्पीडअप करायचं, बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा पाहिजेत लवकर. बस बरोबर. सर्व संघांना विनंती असेल ज्यांचे बॅट्समन असतील, 1 डाऊन बॅट्समन, त्यांनी लेग अंपायरच्या बाजूला उभं करायचं जेणेकरून आपला टाइम वाचेल. आणि प्रमोद आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप मध्ये बाहेर यायचं. हरकत नाही, कॅच आउट झाले. नेक्स्ट मॅचला चांगला प्रयत्न करू. त्यांनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते राजेश.
4 धावांची आवश्यकता, 4 धावांची औपचारिकता शिल्लक. परंतु पाहिलं तर किशोर सरांचा एक चांगला चेंडू अनुभव आहे त्यांच्याकडे देखील, त्यामुळे हा अनुभव तुम्हाला शिदोरीला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. फुलटॉस होता परंतु बॅटवर घेऊ शकले नाही राजेश. चांगला चेंडू पुन्हा एकदा किशोर यांच्या माध्यमातून. 4 धावांची गरज असताना 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा. मॅच अजून संपलेली नाही, मॅच इथून देखील फिरू शकते. यस, नेक्स्ट मॅच आपण पाहिलं तर साल्वेश्वर टायटन्स यांनी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते स्वराज स्ट्रायकर्स यांना. नक्कीच नेक्स्ट मॅच देखील चांगली असणार, परंतु रामा येत आहेत. 4 धावांची गरज आणि पाहूया कशा अंदाजामध्ये या मॅचला फिनिशिंग टच देत आहेत. रोशन आहेत गोलंदाजी मार्कवर. तिसरा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक. 6 चेंडू 4 धावा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही, परंतु एक धाव नक्कीच भेटेल. किशोर सर देते होते, एका धावेने स्ट्राईक होते. रोटेट स्ट्राईकवर राजेश येत आहेत आणि 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. रोशन आहेत गोलंदाजी मार्कवर. कांबाळे स्ट्रायकर्स यांना हा पहिला सामना आपल्या नावावर करायचा आहे, तर हा फिनिशिंग टच द्यावा लागेल. आपण पाहताय खांबाळे ग्रामस्थ आयोजित खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला श्री आदिष्टी देवी चषक. आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने हे चषक पाहायला भेटते. नक्की सर्वांना अभिमान आहे. हे चषक कोण आपल्या नावावर करणार यावेळी कलेक्टच्या दिशेने खेळाडू देते आहे आणि चौकारांनी या मॅचला फिनिश केलंय. पहिला सामना आपल्या नावावर केलाय तो खांबाळे टायगर्स या संघाने. विजय संघाचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि वेल प्लेड. तर हार्ड लक टीम आदिशक्ती इलेव्हन संजोग लांजवड यांचा संघ. आपला देखील प्रयत्न खूप चांगला होता, परंतु इकडे देखील आपल्याला संधी आहे. लीग पद्धतीचे सामने असणार, त्यामुळे तिकडे देखील तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी संधी भेटणार आहे. जसं आपण पहिली मॅच या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना खांबाळे टायगर्स यांनी आपल्या नावावर केला. चांगली खेळी पाहायला भेटली. नेक्स्ट मॅच आपल्या समोर पाहायला भेटेल साल्वेश्वर टायटन्स आणि त्यांच्या समोर स्वराज्य स्ट्रायकर्स. टॉस जिंकला साल्वेश्वर टायटन्स यांनी, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. स्वराज्य स्ट्रायकर्स यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. जसं दुसऱ्या मॅचकडे वळेल तर मी माझे साथी समालोचक जे डोंबिवलीवरून खास इथे दाखल झालेत, विशालजी परब यांचं इथे त्यांना सांगतो की